बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील आवादा कंपनीचं 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय। अज्ञात चोरट्यांनी कंपनीत असलेल्या अभिजित दुनघव आणि आकाश जाधव या दोघांचे हातपाय बांधून चोरी केली आणि त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही दिवसातील ही चोरीची दुसरी घटना असून आता अशा घटना टाळण्यासाठी आवादा कंपनीने सुरक्षा रक्षक तैनात केलेत। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अगदी आजपर्यंत कळंबा कारागृहामध्ये त्याचा मुक्काम जो आहे तो होता, पण आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आणि छत्रपतींबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती। तब्बल महिनाभर प्रशांत कोरटकर हा फरार होता आणि अखेर त्याला अटक केल्यानंतर आपण बघतोय की मोठ्या मुक्कामानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पहिले तर ज्ञानेश्वर, काय माहिती याबद्दल? विशाल साहेब, प्रशांत कोरटकर याला सत्र न्यायालयाने हे जामीन मंजूर केलेला आहे। यापूर्वी त्याचा जामीन आहे तो दिवाणी न्यायालयामध्ये फेटाळला होता आणि त्याला आव्हान आहे ते प्रशांत कोरटकर यांनी दिले होते। प्रशांत कोरटकर याला छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी हे ते अटक करण्यात आली होती। 25 फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली होती। 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता। 25 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर 5 दिवसाची पोलिसांनी कोठडी दिली होती आणि 5 दिवसाची कोठडी संपल्यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ती त्याला मिळाली होती। या दरम्यान प्रशांत कोरटकरने 2 वेळा कोर्टात समोर आहे तो जामिनासाठी अर्ज केला होता। अखेर आज तो जामिनासाठीचा अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे। अर्थात सशर्त जामीन आहे तो त्याला मंजूर झालेला आहे। काही वेळातच कोर्टाने जे कंडिशन घातलेले आहेत त्या आपल्या समोर येतील। मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकरला आता हा दिलासा मिळाला म्हणावे लागेल, कारण बऱ्याच वेळाला हे प्रशांत कोरटकर जामिनासाठी अर्ज करत होता। सुरुवातीला ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी अंतरिम जामीन आहे ते प्रशांत कोरटकरला मिळाला होता। त्यावेळी त्याला अटकेपासून संरक्षण मिळालं होतं। मात्र त्यानंतर पोलिसांना सहकार्य न करता तो फरार झाला होता आणि हाच धागा पकडत आहे ते सरकारी वकिलांनी आणि इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी हे ते कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडलं होतं आणि त्यामुळे वारंवार आहे ते त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती। 2 वेळा आहे ती पोलीस कोठडी सुरुवातीला 3 दिवस, नंतर 2 दिवस अशी 5 दिवसाची देण्यात आली होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहे ती त्याची रवानगी करण्यात आली होती। या दरम्यान आहे ते पोलिसांनी तपासाचा अहवाल सुद्धा आहे तो कोर्टाला सादर केला होता आणि आता सुद्धा जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत कोरटकरला जामीन मिळू नये अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोर्टासमोर सरकारी पक्षानं मांडली होती। मात्र आता कश्यप जे कोर्ट आहे त्या कोर्टानं या संदर्भातली आहे ती आता निर्णय दिलेला आहे। यापूर्वी युक्तिवाद आहे तो 2 दिवसापूर्वी झाला होता आणि त्यानंतर आज या संदर्भातला निकाल आहे तो लागणार होता आणि या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आता मात्र प्रशांत कोरटकर याला आहे ते सशर्त जामीन न्यायालयानं मंजूर केलेला आहे। अर्थात आता न्यायालयातून बाहेर पडताना त्याला पोलीस संरक्षण दिलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अद्यापही प्रशांत कोरटकर विरोधातला रोष आहे तो शिवप्रेमींच्या मनामध्ये कायम आहे। त्यामुळे नागपूरपर्यंत जाण्याची वाट आहे त्याची खडतर असणार आहे आणि यामध्ये आता सशर्त जामीन देताना नेमक्या काय कंडिशन घातल्यात, त्याला बंदोबस्त दिला जातो का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ज्ञानेश्वर। आपण बघतोय प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वरशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ज्ञानेश्वर, पण साधारण आपण जर पाहिलं तर कळंबा कारागृहात त्याचा किती दिवस म्हणजे त्याला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं, त्याचा मुक्काम होता? कारागृहामध्ये होता। खरं तर पोलिसांची जी पोलीस कोठडी संपली आणि पोलीस कोठडीनंतर पुन्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसाची अर्थात 12 तारखेपर्यंतची आहे ती न्यायालयीन कोठडी दिली होती आणि त्यानंतर आहे ते प्रशांत कोरटकरनं पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता। तो दिवाणी न्यायालयाने फेटाळला होता आणि त्यामुळे सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा त्यांनी आव्हान याला दिलं होतं आणि अखेर सत्र न्यायालयामधून त्याला आज जामीन मिळाला। मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर याचे आतापर्यंतचे सगळे दिवस जे आहे ते 25 मार्चपासूनचे ते सलाखी के पिछे म्हणजे तुरुंगातच आहे ते गेलेले। सुरुवातीला पोलीस कोठडीमध्ये आणि नंतर कळंबा जेलमध्ये आहे ते त्याला दिवस काढावे लागलेले। या दरम्यान आहे ते पोलिसांनी त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला होता। तो कुठं कुठं राहिला होता याची सगळी माहिती घेतली होती। त्यांच्या मित्रांची यादीच आहे ती पोलिसांनी मिळवली होती आणि यासोबतच आहे तर त्याच्या मित्रांना सुद्धा पोलिसांनी या संदर्भातले समन्स बजावत तपासणीसाठी यायला सांगितले होते। याशिवाय त्याने जे गाड्या फरार होत असताना वापरल्या होत्या हे मर्सिडीज आणि महिंद्रा कंपनीची एक कार, अशा 2 कार आहेत ते पोलिसांनी रिकव्हर केल्या होत्या। या एकूणच सगळ्या बाबीमध्ये प्रशांत कोरटकर मात्र योग्यरित्या आहे ते पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नव्हता अशा पद्धतीचा निष्कर्ष आहे तो सुद्धा न्यायालयासमोर आहे ते पोलिसांनी मांडला होता। आणि या एकूणच सगळ्या बाबीवरती एक प्रश्न
चिन्ह प्रशांत कोरटकरच्या बाबतीत उपस्थित केलं गेलं होतं, कारण त्यानं जो मोबाईल डेटा होता तो पूर्णपणे इरीज करून हे ते मोबाईल तपास पथकाकडे दिला होता, नागपूरच्या सायबर सेलकडे दिला होता आणि त्यानंतर नागपूरच्या सायबर सेलने कोल्हापूर पोलिसांच्याकडे तो हस्तांतरित केला होता. खरं तर इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर प्रशांत कोरटकर यांना माध्यमांच्या समोर येऊन मी छत्रपती शिवरायांचा आदर करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. मात्र एकूणच पाहायला गेलं तर तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी वारंवार आहे ते मुद्दे आहेत ते कोर्टासमोर मांडले आणि हा सगळा युक्तिवाद घरही धरत आहे ते पोलिसांनी या संदर्भात आहे ते न्यायालयासमोर म्हणणं मांडल्यानंतर न्यायालयाने त्याला कोठडी आहे ती सुनावली होती आणि त्यानंतर 11 दिवसाच्या या न्यायालयीन कोठडीनंतर आता त्याला जामीन आहे तो मिळालेला आहे. म्हणजे एकूण 11 दिवसाची न्यायालयीन कोठडी आणि अगोदरचे 15 दिवसाचे एकूण 16-17 दिवस आहे तो कोर्टामध्ये राहिला होता आणि यानंतर आता त्याची सुटका होणार आहे. या सुटकेनंतर नेमका आता तो नागपूरपर्यंत कसा पोहोचणार हा सगळा प्रवास आहे तो खडतर असणार आहे, कारण शिवप्रेमी प्रचंड रोष आहे तो शिवप्रेमींचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी न्यायालयाच्या आवारामध्ये त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याला ज्यावेळी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली त्यानंतर कोल्हापूरमध्ये आणल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या प्रमाणात जमाव आहे ते जमा झाला होता आणि त्यामुळे आता हा जामीन देताना सशर्त अटी नेमक्या काय घटल्या ते काही वेळातच कळणार आहे आणि त्यामध्ये जर बंदोबस्ताची अट नसेल तर मात्र नागपूरपर्यंत जाण्याचा त्याचा खडतर प्रवास असणार आहे. अर्थात आता जामीन मिळाल्यानंतर ही जामीनचा कोर्टाची ऑर्डर कळंबाज जेलमध्ये आहे ते देण्यात येईल आणि कळंबाज जेलमध्ये ही ऑर्डर पोहोचल्यानंतर प्रशांत कोरटकर बाहेर येणार आहे. मात्र आता ही ऑर्डर साधारण सूर्यास्ताच्या अगोदर तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ती तिथपर्यंत पोहोचते का यावरती त्याचा आजचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे की नाही हे तो अवलंबून असणार आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष त्याकडेच लागलेलं आहे. आता ही ऑर्डर आहे ती बिलीप कधीपर्यंत या कळंबा कारागृहामध्ये पोहोचवतोय आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरचं आजचं बाहेर येणं शक्य आहे का ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अवलंबून असणार आहेत. मात्र एकूणच पाहायला गेलं तर 16-17 दिवसाचा मुक्काम आहे तो जेलमध्येच आहे तो प्रशांत कोरटकर याला काढावा लागलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणं त्याला चांगलंच आता महागात पडल्याचं आहे असंच म्हणावं लागेल. पण जर आपण आता जर बघितलं तर बरोबर आता 5 वाजलेले आहेत, 5 वाजून 1 मिनिटं झालेले आहेत. तासाभरात ती ऑर्डर होणं आणि ती जेल कारागृहाच्या टपाल पेटीत पडणं हे कितपत शक्य आहे? आता जर इथून कोर्टाच्या पासून ते जेलचं अंतर पाहायला गेलं तर तो वेळ आहे तो आजचा दिवसाचा टपाल पेटीपर्यंत हा सगळी ऑर्डर जाणं ते शक्य होणार नाही अशाच पद्धतीचं दृश्य आहे ते आतापर्यंत दिसतंय. कारण इथून बिलीप ऑर्डर घेऊन जाऊन तिथं टाकणं आणि ज्या पद्धतीनं कारागृहाचे काही नियम आहेत सूर्यास्तानंतर कोणत्याही कैद्यांना बाहेर सोडलं जात नाहीत त्या नियमाच्या कचाट्यामध्ये जर कोरटकर अडकला तर मात्र आजची रात्र त्याला जेलमध्येच आहे ती काढावी लागणार आहे. म्हणजे जामीन मिळून सुद्धा आजची रात्र सुद्धा जेलमध्ये कोरटकरला काढावी लागणार आहे आणि त्यासाठी कोरटकर नेमका काय प्रयत्न करतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोरटकरच्या अडचणी आहे ते छत्रपती शिवरायांचा अवमान केल्यामुळे वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याला कोणत्याही पद्धतीचा सुरुवातीला दिलासा आहे तो कोर्टाने द्यायला नकार दिला. सुरुवातीला अंतरिम जामीन इतकाच आहे तो दिलासा मिळाला. मात्र तो दिलासा मिळाल्यानंतर कोरटकरचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता आणि हे सगळं फरार होण्याचं येथे प्रशांत कोरटकर याला महागात पडल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला त्यानं जर पोलिसांना तपासात सहकार्य केलं असतं तर इतका त्याचा मुक्काम आहे तो वाढला नसता असं जाणकारांचं म्हणणं आहे. अर्थात आता जामीन मिळालाय मात्र आजची रात्र त्याची जेलमध्ये जाणार की आता तो आज बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विशाल बरोबर, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण यात ज्ञानेश्वर सशर्त जामीन त्याला देण्यात आलेले अटी शर्ती निश्चितपणे घालण्यात आलेल्या असतील आणि अर्थात त्या अटी शर्तींमध्ये हा देखील मुद्दा असण्याची दाट शक्यता आहे की यापुढे किंवा या येणाऱ्या कालावधीच्या दरम्यान कोणत्याही महापुरुषाबद्दल वक्तव्य करणं किंवा त्याबद्दलचं मत व्यक्त करणं याबद्दल मात्र न्यायालयाने निर्बंध घातलेले असतील. बघूयात आता नेमकं पुढे काय घडतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, प्रशांत कोरटकरला जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे. आता प्रशासकीय वेळेनुसार म्हणजे न्यायालयामधनं त्या जामिनाच्या संदर्भातली कागदपत्र किंवा मंजुरीपत्र बाहेर पडणं, ते मंजुरीपत्र जे आहे जामीनपत्र जे आहे ते कारागृहाच्या टपाल पेटीत पडणं आणि त्यानंतर जामीन मिळणं हा मुद्दा जो आहे तो कठीण आहे. कारण सूर्यास्तानंतर तुरुंग प्रशासनाकडनं कोणालाही जामीन देण्यात येत नाही, म्हणजे 6 नंतर तर कोणालाच नाही. त्यामुळे आजचा मुक्काम जो आहे बापू लक्षात घ्या, आजचा मुक्काम जो आहे तो प्रशांत कोरटकरचा तुरुंगातच असू शकतो. आणि या